हॅलो. हाय. हॅलो. तर मित्रांनो, येस, बघूया. तर आता आपण काय करणार आहोत, आपण आता ग्रुपला इन्फॉर्मेशन टाकलेली आहे की आपल्या आपल्या कुठल्याही मेंबरला हे ते रजिस्ट्रेशन त्याचं कसं करून घ्यायचं. तर सर्वात प्रथम मी जी इन्फॉर्मेशन टाकली आहे, आपल्याला त्याचा फुल नेम, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, त्याचा स्टेट आणि पिनकोड हे आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. ती इन्फॉर्मेशन त्याची आपल्याला आल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपला ॲप्लिकेशन ओपन करायचा आहे. जो आता माझा ॲप्लिकेशन इथं ओपन दिसतो आहे. नंतर बघा वरती जिथं बॅटरीचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, आता बॅटरी पण 5%वर आहे. इट्स ओके. तर तिथं बॅटरीच्या ऑप्शनच्या खाली बघा 3 आडव्या लाईन दिसत आहेत. त्याच्यावर टच करा म्हणजे तुमचा प्रोफाईल पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला असं एक तुमचं एक लोगो दिसेल, एक चिन्ह दिसेल. तिथं आपल्याला आपलं नाव, CU, आपला एक रजिस्टर नंबर दिसेल ह्या ॲप्लिकेशनचा, आणि त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर, हे सर्व दिसतं. त्याच्या खाली बघा प्रोफाईल हा ऑप्शन आहे. प्रोफाईल या ऑप्शनला तुम्ही गेलात तर तुम्हाला या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची असेल तर करू शकता. आता बघा या ठिकाणी एक जनरल डिटेल्स म्हणून पहिलाच ऑप्शन आहे, त्याच्यावर टच करा. तिथं तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल, ईमेल आय डी दिसेल आणि नोड दिसेल. नोड म्हणजे काय की तुम्हाला ज्याचं आता तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आले तो तुमचा क्लायंट आहे, ॲज अ क्लायंट. तर त्या क्लायंटचं तुम्हाला त्याची प्लेसमेंट तुमच्या आय डीच्या लेफ्ट साईडला करायची आहे की राईट साईडला करायची आहे. तर ती प्लेसमेंट आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला नोड सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही लेफ्ट राईट कुठेही करू शकता. ओके. जर तुम्ही जसजसे मेंबर येतील तुमच्याकडे एक रजिस्टर बनवा, त्याच्यामध्ये लिहा त्यांची डिटेल्स. ओके. तो तुम्ही लेफ्टला शिफ्ट करताय, राईटला शिफ्ट करताय. त्याचा उद्देश हेच आहे की लेफ्ट राईट मॅच करत जा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या फ्युचरमध्ये खूप काही त्याचा बेनिफिट भेटेल. ते आपण प्लॅन वाईज समजून घेऊ. पण आता इथं फक्त आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस बघतो आहे. तर मी आता इथे राईट सिलेक्ट करतो आहे समजा. ओके. पहिला प्राधान्य आपण राईटला देऊया. ओके. ठीक आहे. राईट सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथे जी प्रोसेस वरती झाली ती प्रोसेस पूर्ण होऊ द्या. त्याच्यानंतर बॅक करा. बॅक केल्यानंतर आपल्याला राईटला पोझिशन शिफ्ट केलं त्याची, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे आपला हा CU646618 हा जो नंबर आहे, माझ्या नावाच्या खालीवरती नंबर दिसतो आहे, तो तुमच्याकडे लिहून ठेवा. कारण तो नंबर तुम्हाला तिथे स्पॉन्सर म्हणून तिथं टाकायचा आहे. ओके. तर तो लिहून ठेवा. त्याच्यानंतर बघा तुम्ही माय नेटवर्क जिनॉलॉजी वगैरे हे काय ऑप्शन आहेत ना दिसतात तुम्हाला. आता इथं ट्रेडिंग काय आहे, विन रिवॉर्ड काय, हे आपण नंतर समजून घेऊ काय गोष्टी. आता आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस. तर बघा आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा लास्टला साइन आउट दिसते. साइन आउट म्हणजे काय की तुमचा आय डी लॉग आउट होऊ शकतो, साइन आउट होऊ शकतो. जो आय डी लॉग इन आहे तो लॉग आउट होईल. तर त्याच्यावरती साइन अप आहे, तर साइन अपला टच करा. सेकंड लास्ट ऑप्शन आहे त्याला टच करा. त्याला टच केल्यानंतर प्लीज वेट काही सेकंद, काही मिनिट. नेटवर्कच्या ह्याच्यावर असेल, आपला नेटवर्क जेवढ्या स्पीडला चालेल त्यावर डिपेंड आहे आपल्याला प्रतिसाद किती कसा भेटतो आहे ते. ओके. आता मी गावी आहे नेमकं, आणि गावातून हा व्हिडिओ बनवत आहे. थोडंसं पावसाचं वातावरण आहेच, आपल्या सर्वांना माहीत आहे, सगळीकडे पाऊस चालू आहे. हरकत नाही. बघा एक प्रोसेस झाल्यानंतर साइन अप प्रोसेसला क्लिक केल्यानंतर असं इथे आपल्याला नाव विचारतो. मी इथं माझंच नाव टाकून दाखवतो. ठीक आहे. मी दुसऱ्या कोणाचं टाकत नाही, कारण उगाच चुकीची इन्फॉर्मेशन कुठं जायला नको. बघा अजिम कुंभारलीकर माझं नाव टाकलं. इथं माझा मोबाईल नंबर टाकतो, 8329960338. असा नंबर टाकायचं आणि इथे व्हेरीफाय ऑप्शन आहे, व्हेरीफायला क्लिक करायचं. आता पूर्णपणे मी हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करूनच दाखवत आहे मी तुम्हाला. ठीक आहे. ओके. तर व्हेरीफायला टच करायचं. व्हेरीफायला टच केल्यानंतर असं आपल्याला सांगतं की व्हेरिफिकेशन ओ टी पी वगैरे काही येत नाही, पण व्हेरीफाय OTPला इथं टच करायचा म्हणजे इथं ॲटोमॅटिक व्हेरीफाय झालं असं दाखवतो. ओके. त्याच्यानंतर ईमेल आय डी, तुमचा ईमेल आय डी जो काय असेल तो टाकायचा इथे. आता माझा ईमेल आय डी ऑलरेडी एक दिला आहे, तो घेतणार नाही म्हणून दुसरा टाकतो आहे, कारण तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस मी दाखवत आहे. ओके. स्मॉलमध्ये टाका सर्व लेटर. ओके. 0086
gmail.com. ओके. स्पेलिंग वगैरे व्यवस्थित चेक करा. सगळे स्मॉल लेटरमध्ये आहेत का चेक करा. कंट्री इंडिया ऑलरेडी सिलेक्ट असेल. स्टेटमध्ये आपला स्टेट, आपण कोणत्या राज्यात राहतो त्यांची इन्फॉर्मेशन क्लायंटची जी आले त्या हिशोबाने टाका. आपलं नको टाकू. समोरच्या क्लायंट कुठल्या राज्यात राहतो ते टाका. डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. आता मी रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये राहतो. चिपळूण तालुका, गाव कुंभारली, तर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. जे इन्फॉर्मेशन विचारले ती. माझ्या गावाचा पिनकोड आहे 415602. ओके. क्लायंटचा जो काय पिनकोड असेल तो टाका. ॲज अ मीच क्लायंट आहे इथे म्हणून मी माझंच टाकतो आहे. आता माझा बघा तो जो ह्या पोर्टलवरचा जो आय डी आहे, फिंटास ॲप्लिकेशनचा जो आय डी आहे CU646618, हा माझा आय डी आहे. बघा हे आय डी टाकल्यानंतर मला खाली इन्फॉर्मेशन येते स्पॉन्सरची. बाबा अजिम कुंभारलीकरच्या तुम्ही राईट साईडला प्लेसमेंट करताय ह्या आय डीचं. ओके. तर मी यस करणार, इथं कंटिन्यू करणार. यस, कंटिन्यू केलं. आता कंटिन्यू केल्यानंतर बघा एक मेसेज जाणार, समोरच्या क्लायंटला मेसेज जाणार. मेसेज कसं जातो हे बघा, आलं मला मेसेज. ओके, वेलकम. हे मी मेसेज पण ओपन करून दाखवतो. असं त्याला मेसेज जातो. या ठिकाणी आपल्याला वेलकम फिंटास अजिम कुंभारलीकर, यू आर लॉग इन क्रेडेन्शियल फॉर STP. हे ॲड्रेस आलं त्या फिंटास वेबसाईटचं. डॉट ऑर्गनायझेशन. युजर आय डी माझा मोबाईल नंबर आहे. पासवर्ड तुम्हाला असं काहीतरी येऊन जाईल. हा पासवर्ड नंतर तुम्ही चेंज करू शकता. हे एल पिन आहे, एल पिन टी पिन दोन्ही चेंज करू शकता. आता तुम्हाला हे दिसत आहे. आता काय माझं इथं काहीच नाही. तुम्ही कुणी ह्याची कॉपी मारली तरी काय मला टेन्शन नाही, पण तुम्ही हे चेंज करू शकता. ओके. नंतर चेंज करू शकता. असं हे येतो, हे फक्त लिहून घ्या. ओके. नंतर हे आय डी कसं काय करायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन. आता फक्त इथं आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस फक्त बघितलेली, ती कंप्लीट केली आणि ती कंप्लीट झाली. आपल्या अंडरच आय डी पडला आहे हे बघायचं असेल तर आपल्याला बघा इथे वर गेला थोडंसं खाली